तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग आवडी देवा भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही घरी दारी वसे हरी विश्वंभरी भावजा हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही निळा म्हणे संदेह नाही निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाही यावरी हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही समचरण सरोजम सांद्रनीलम बुदाभम जगननिहित पाणिं मंडलम मंडलानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरणा संसारी दुसरे चरणा संसारी कृपा झाले कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवधरार्थावतारम कलाकंकते ज्योदी कामोदी वक्त्रम फलाणीशवादापणोदार्हदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्यक्त्वा स्थितराजलक्ष्मीं धर्मिष्ठार्य वचसा यदगादरण्यं माया मृगं दयितये स्फितमन्मदावत वन्दे महापुरुषते चरणारविन्दं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल 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 रायगडी मंदिर वसी माझा राया चरणासी अर्पितो जन्म हि काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती आई होतो प्रेम से लो हरि का नाम सब भक्तों को ये दासी का जय जय राधे श्याम राधा मेरी माँ तुहे पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याचे आवत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला देहू निवासी देहू स्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय
तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य वर्णानं ब्राह्मण पिंपळनेर गावचे रहिवासी निळोबाराया. निळोबारायांचा चारचरणाचा आणि स्वतःच्या प्राणापेक्षा स्वतःच्या जीवापेक्षा जो भक्त देवावरती प्रेम करतो असा भक्त देवाला आवडतो असा गोड अर्थाचा अभंग आजच्या हरिकीर्तनासाठी आपण निवडलं. भगवतीच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळीच्या तक सहकार्यानं शारदीय नवरात्र उत्सव आणि या नवरात्र उत्सवामधील आजची ही चतुर्थ दिवसाची कीर्तन पुष्प गुंफण्याची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळींनी माझ्यासारखी अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त केली. आज आपल्या या चास नगरीमध्ये जवळपास हे तिसरं कीर्तन आहे, पण सलग नाही झालं, फक्त एवढंच आहे. फोन आला तरी कधी कधी कार्यक्रम घेणं शक्य होत नाही, पण यावर्षी मला भाऊंचा फोन आला, आरतीताई खरं तर तुम्ही कथाकार मंडळी कथा खूप दिवसाच्या बुकिंग असतात, पण जर कथा घेतली नसेल तर आम्हाला एवढी सेवा अपेक्षित आहे आणि म्हणून चास नगरीमध्ये यायला नको असं म्हणू शकत नाही आम्ही. कारण हे आयोजन नियोजन हा गायक वादकांचा कुंभमेळा हर ठिकाणी पाहायला भेटतो असं मात्र नाही. कथा कीर्तन आम्ही नेहमी करतो, हर गावं याच्याही पेक्षा दुपटी तिपटीनं पब्लिक राहते, याच्यामध्ये वाद नाही. पण जे हे समाधान आहे, हे जे आम्हाला दिव्य या ठिकाणी संगीताची साथ आहे, ही मात्र सर्वच ठिकाणी महत्त्वपूर्ण असते किंवा सर्वच ठिकाणी ही मंडळी उपस्थित असतात किंवा एवढी सुंदर आयोजन नियोजनाची दृष्टी सगळ्यांनाच असते असं मात्र नाही. पण ती दृष्टी मात्र आपल्या चासकर मंडळींना आहे. नामसप्ताहाचं आयोजन नियोजन कसं करावं, गायकवादक नामसप्ताहासाठी कसे असावे, त्याच्यासाठी धर्ममंडप कसा असावा, कीर्तन ज्या वातावरणामध्ये होते त्या वातावरणाची अनुकूलता कशी असावी, हे सगळं दिव्यज्ञान आपल्या चासकर मंडळींना आहे. आणि म्हणून आज एक आपल्या या नामसप्ताहाला एक तप परिपूर्ण होते, म्हणजे 12 वर्ष आहे या नामसप्ताहाचे. आणि या 12व्या वर्षातली आजची ही चतुर्थ दिवसाची हरिकीर्तनाची सेवा आपण समस्त ग्रामस्थ मंडळींनी माझ्यासारखी अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त केली. आनंद आहे की खरं तर आज या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातील थोर नामवंत गायक वादक या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी आवाजाच्या बाबतीत भगवतीनं सरस्वती मातेनं थोडाही कंजूषपणा देणगी या चौघांना देण्यासाठी देणगी त्या ठिकाणी मैयानं कमी केली नाही. खरं तर एवढं ओतप्रोत आवाजाचं भांडार यांच्याकडे सुपूर्त केलं. बरं, अतिशय गोड, सगळ्यांचं खरं तर कमी जास्त इथं कोणी नाही आहे, अगदी तोलामोलाचे सगळेच मंडळी आहे. एकदा या सर्व गायक वादकासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. अतिशय मोलाची आपल्या सर्वांची साथ आहे. कधी आम्ही तरी आमच्यामध्ये बदल होतो, पण खरं तर बरं का अण्णा, मी बरेच दिवसाची या स्थानावरती कीर्तनाला येते, पण फार दिवसापासनं आमचे रोहिदास महाराज या स्थानावरती सेवेसाठी असतात. आणि खरं तर हे सगळं तुमचं आमचं जे नातं आहे हे रक्ताचं नाही, पण तुमचं आमचं जे नातं आहे ते भक्तीचं नातं आहे. एक वेळेला रक्ताचं नातं तरी दगा देतं, पण भक्तीचं नातं मात्र कधी दगा देत नसतं. बरं, आणि म्हणून सातत्यानं तुम्ही याही मंडळीवरती प्रेम करत आलेला आहात. आणि म्हणून आदरणीय सर्वच गायक वादक आमचे रवी महाराज आहेत, आज मुरकुटे महाराज पहिल्यांदा आहे. मला सेवा घेतानीच दादांनी सांगितलं होतं आमचे सुपेकरजी महाराज आहेत, अतिशय गोड, ज्यांनी प्रथमतः चाल गायली. आमचे रवी गुरुजी आणि सुपेकर दादा अतिशय गोड. एकदा पुनश्च त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. इकडून पाहिलं तर आमच्या ओटात तर यांच्या बोटामध्ये असे दोन्ही, इकडून पाहिलं श्यामजी आहेत आणि इकडून पाहिलं तर संकेतजी आहे. संकेतजींचा आज अभिष्टचिंतन सोहळा आहे, त्यांना मी मनापासून कोटी कोटी धन्यवाद त्या ठिकाणी शुभ आशीर्वाद देते. आणि भगवंताच्या चरणी एक प्रार्थना करते, उदंड आयुष्य आरोग्य लाभो आमच्या दादाला. अशीच संप्रदायाची सेवा मनोभावे त्यांच्याकडून घडत राहू. मी आदिशक्ती भगवतीच्या चरणी प्रार्थना करते. आधी करून आपण समस्त वारकरी, माझ्या पाठीमागं सर्व बालगोपाळ मंडळी आहे आणि दोन्हीकडूनही चोप घेऊन चोपदारजी उभा आहे. त्यांचं एक इशारा आहे, भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी, कारण आमच्या हातात चोप आहे. पण बरं का चोपदार काका, त्या चोपचा कधीतरी उपयोग करायचा. बरं, लेकरं येड्यावाने करायला लागले, काही खोड्या करायला लागले की चांगलं चोपानं चोपायचं. पण काही काय चोपदार नुसती चोप घेऊन उभं राहते. त्यांना वाटतं बरं तर बरं, नाही तर आमचाच चोप घेऊन या, आम्हालाच चोपायला बसले. भीती असते मनामध्ये, पण यांची ही मनोभावे सेवा आहे. त्या दोन्ही चोपदार माऊलींनाही मी धन्यवाद देईल. विनेकरी काका आहे. माझा आवाज अगदी तुमच्यापर्यंत क्लिअर पोहोचवणारी साऊंड सिस्टीम आहे. आमच्या दादांनाही फार तुमची सुद्धा मनोभावे सेवा आहे. बरं, अविरतपणे आपली ही सेवा या स्थानावरती चालू आहे. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि आपण चासकर मंडळी दरवर्षी जे नियोजन करतात तितक्याच तोला मोलाचं नियोजन आपण याही वर्षी केलं. तुम्हालाही मी मनापासून धन्यवाद देते.
फार वेळ घालू इच्छित नाही, कारण आता बरोबर 10:10 झालेले आहे आणि नियमानं 2 तास कीर्तन झालं पाहिजे. हरकत नाही, आता 10:10 कीर्तन सुरू होतंय. मी 10 ते 12 ही कीर्तन करेल, पण 12च्या पुढं जर घड्याळाचा काटा गेला, बसलेले लोक म्हणतील ताई मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की हेही प्रमाण पाहते त्यांचा, अशी वाईट अवस्था व्हायला नको. म्हणून फार वेळ नाही, अगदी अर्धा पाऊण तास या अभंगावरती आपण विसरू चिंतन करणार आहे. खरं तर आज हा शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे. वर्षामध्ये 4 नवरात्र उत्सव येतात, पण आश्विन मासातलं हे जे नवरात्र उत्सव आहे ते अधिकाधिक त्या ठिकाणी प्रबल आहे. या महिन्यामध्ये, या अधिक आश्विन शुद्ध महिन्यामध्ये, जास्ती शुक्ल महिन्यामध्ये भगवतीची उपासना आराधना केली जाते. कारण का, तिच्या स्वयंशक्तीनं खरं तर ही सृष्टी चालू आहे. कि धरती गगन में होती है तेरी जय जयकार हो मैया, धरती गगन में होती है तेरी जय जयकार हो मैया, दुनिया तेरा नाम जपे जा, दुनिया तेरा नाम जपे जा, धरती गगन में होती है तेरी जय जयकार हो मैया, ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार हो मैया. सृष्टीच्या विस्तारासाठी खरं तर जिचं योगदान आहे आणि या शक्तीपासूनच या सृष्टीचा विस्तार आहे. ज्यावेळेला ब्रह्मा विष्णू महेश, देवी भागवतामध्ये प्रामुख्याने अभ्यास झाला म्हणून सांगते बरं. देवी भागवतामध्ये उल्लेख आहे, ज्यावेळेला ब्रह्मा विष्णू शिवजी यांना निर्माण केला आणि सृष्टीचा विस्तार करण्यासाठी भगवतीनं यांना पाचारण केलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं आई आम्ही ही सृष्टी विस्तार जरूर करू, पालन करू, सहार करू, पण आमच्याकडं मात्र शक्ती राहिलेली शक्ती नाही. त्यावेळेला भगवतीनं ब्रह्मजींना सरस्वती शक्ती देऊ केली. भगवान विष्णूनं सांगितलं मला हे पालनत्व जर करायचं असेल तर मला धनाची गरज आहे, पैशाशिवाय आज कुठले कामं होऊ शकत नाही, त्यामुळे मला धनाची गरज आहे, संपत्तीची गरज आहे, पैशाची गरज आहे. खरं तर पैसा मानवी जीवनामध्ये फार गरजेचा आहे. आज पैसा नसेल तर माणसाला सुद्धा किंमत नाही, पैसा फार गरजेचा आहे. पण आजकाल कधी कधी मानवी जीवन जगत असताना बरं का, लक्ष देऊन जर आपण ऐकलं तर माझं बोलणं तुम्हाला कळेल. श्रीमंत आणि गरिबी हे 2 वर्ग समाजामध्ये असतात. पण गरीब ज्या वेळेला श्रीमंताकडे पाहतो ना, त्याला वाटतं वा जगात सगळ्या सुखी जर कोण आहे तर ही श्रीमंत आहे, कारण यांच्याकडे पैसा आहे. परंतु वस्तुतः 2 वर्ग जर आपण पाहिले, या श्रीमंत आणि गरिबी या दोनही वर्गामध्ये मात्र फरक अजिबात नाही. तुम्ही म्हणताल असं कसं, लक्ष दिलं तर कळेल बरं माझं बोलणं. गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो, गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो, तर श्रीमंत व्यक्ती 2-2 किलोमीटर खाल्लेलं जिरवण्यासाठी फिरत असतो. हा श्रीमंत आणि गरिबीतला फरक आहे. एखाद्या वेळेला एखाद्या कार्यक्रमाला जर गरीबाला जायचं असेल, जायच्या आधी प्रश्न आहे, अरे जायचं तर खरं पण अंगावरती काय घालू. श्रीमंताकडे घालण्यासाठी भरपूर आहे, पण याच्यातलं नेमकं कोणता घालू यामध्ये ती कन्फ्यूज आहे. कधी कधी गरीबाच्या घरामध्ये काय खावा हा प्रश्न आहे, श्रीमंताच्या घरामध्ये खाण्यासाठी भरपूर आहे, पण डॉक्टरने आम्हाला याच्यातलं नेमकंच काय खायला सांगितलं यामध्ये ती कन्फ्यूज आहे. म्हणून जीवनामध्ये खरं तर श्रीमंती गरिबी वर्ग असतात. पैसा प्रत्येकाला मानवी जीवन व्यथित करण्यासाठी पाहिजे, पण फार पैसाच म्हणजे सर्वस्व आहे असं मात्र नाही. मी एक फार सुंदर भजन ऐकलं बरं, मला भजनाचा भाव फार आवडतो, म्हणून मला त्या ठिकाणी एकच वळ तुम्हाला म्हणून दाखवायची, लक्ष देऊन ऐका. है वो ही जरूरी पर सब कुछ नहीं है पैसा, है वो ही जरूरी पर सब कुछ नहीं है पैसा, मकसद ये जिंदगी का क्यों रख लिया है पैसा, मकसद ये जिंदगी का क्यों रख लिया है पैसा, है वो ही जरूरी पर सब कुछ नहीं है पैसा, है वो ही जरूरी पर सब कुछ नहीं है पैसा. आहे तो गरजेचा आहे, नाही असं नाही, पण सर्वस्वच पैसा आहे असं मात्र नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान विष्णूने सांगितलं पालनत्व जर मला करायचं असेल, धनाची मला गरज आहे, आणि म्हणून लक्ष्मी शक्ती भगवंताकडे ब्रह्म त्या ठिकाणी भगवान विष्णूकडे सुपूर्त केली. भगवान शिवांनी सांगितलं मला जर या ठिकाणी सहार करायचं असेल तर मला सुद्धा शक्तीची गरज आहे, आणि म्हणून त्यावेळेला आदिमाया शक्ती महाभगवती ती चामुंडा, तिनेच अनेक रूप भद्रकाली महाकाली हे रूप जे परिधान केले, ती सती शक्ती भगवान शिवजींना सुपूर्त केली.
आणि म्हणून त्यांनी या सृष्टीचा विस्तार केला. बरं, शक्तीशिवाय आपलं शरीर सुद्धा शक्तीशिवाय चालत नाही. व्यक्ती जर डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरला सांगत असतो, डॉक्टर शरीरात रान राहिला नाही, व डॉक्टर शरीरात शक्ती राहिली नाही. म्हणजे शरीर चालण्यासाठी सुद्धा या शक्तीची गरज आहे. आता हे पाय आहे, कीर्तनाला आपण आलो याच्यामध्ये शक्ती, हाताने आपण टाळी वाजवतो याच्यामध्ये शक्ती, शक्तीशिवाय आपण टाळी सुद्धा वाजवू शकत नाही. आणि म्हणून ही सृष्टी जी रचना झाली ही शक्तीशिवाय नाही. आणि म्हणून तर त्या ठिकाणी 3.5 शक्तिपीठं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. एक आहे रेणुका माता माहूरगडची, दुसरी आहे तुळजापूरची तुळजाभवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता, आणि अर्ध जी शक्तिपीठ आहे ते सप्तशृंगी वणीची देवी. का बरं माहिती का? या 3ही देवस्थानावरती माहूरगडला, तुळजापूरला, कोल्हापूरला शिवशक्ती दोघांचा संगम आहे, दोघेही त्या स्थानावरती आहे. पण सप्तशृंगीला मात्र फक्त अर्ध शक्तिपीठ, कारण तिथं शिव नाही. शिव आणि शक्ती मिळून खरं तर या सृष्टीचा विस्तार आहे. बरं, आणि म्हणून ही शक्ती भगवतीनं आमच्यामध्ये सुद्धा सुपूर्त केली, म्हणून महिलांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य. पण असं नाही बरं, पुरुष मंडळी नवरात्र पुरता तिचा सन्मान करायचा, नंतर नवरात्र झालं की दांडा घेऊन हाणायचं, हे चुकीचं आहे. बरं, हे अज्ञानी लोकांकडे खरं तर ह्या गोष्टी असतात. परंतु नवरात्रामध्ये जेवढी मनापासून आपण भगवतीची उपासना करतो तितकीच तोला मुलाची आपली घरची सुद्धा लक्ष्मी आहे. विठाला विठाला आणि म्हणून स्त्री शक्तीचा जागर, स्त्री काय आहे, आदिशक्ती काय आहे, शक्तीचं किती श्रेष्ठत्व आहे. खरं तर आपण गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी महिलांची कीर्तनं ऐकून आपल्याला सर्वांना ज्ञात झालेलं आहे. पण आज हा 12 वर्षाचा हा तपपूर्ती सोहळा आहे. 12 वर्ष आपले या नामसप्ताहाला पूर्ण होत आहेत. आणि या नामसप्ताहातली आजची ही अत्यंत महत्त्वाच्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा. दरवर्षी पहिला किंवा दुसरा दिवस राहत होता, आता थोडी प्रगती झाली म्हणावं लागेल आमची, की 4था दिवस आमच्या सेवेला आलेला आहे. पण असो, नक्कीच माझी काशी आई माता जशी बुद्धी देईल तसं मी फक्त अर्धा ते पाऊण तास या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आता 10:15 वाजले. सर्वांगाचे कान करून ऐका बरं, मी काय फार वेळ तुमच्याकडून अजिबात घेणार नाही. जणू काही सगळ्याच महाराष्ट्राचा ओला सुका दुष्काळ तुमच्यावरती पडला असं काय माझ्या कीर्तनाला बसू नका. माझ्या 10व्याला आल्यासारखं अजिबातच माझ्याकडे पाहू नका. अगदी प्रसन्न बसा, एवढं प्रसन्न बसा की तुमच्याकडे पाहून मला किमान अर्धा पाऊण तास तरी कीर्तन करावं वाटेल, एवढं प्रसन्न बसा. ऐका, स्वतःच्या प्राणापेक्षा, स्वतःच्या जीवापेक्षा देव ज्यांच्यावरती प्रेम करतो असा भाविक, जो भक्त देवावरती प्रेम करतो असा भाविक देवाला आवडतो. ऐका, भगवान म्हणतात त्या भक्ताच्या मागे राहतो, त्याच्या पुढे राहतो, त्याच्या जीवनाचा नवे त्याचा सांभाळच मी करतो. नुसतं मागे पुढे उभा राहून त्याचा सांभाळ करतो असं नाही. अरे, प्रसंग आला तर त्या भक्ताच्या घरातही राहतो, त्या भक्ताच्या दारातही राहतो, त्याच्या जीवनातलं परिपूर्णतः संकट मी दूर करतो. आणि निळोबाराय सांगतात, माझ्या परमात्म्याच्या करुणेविषयी जर तुम्हाला काही शंकाच येत असेल, दयेविषयी जर काही शंकाच येत असेल, तर माझ्या प्रत्येक भक्ताचं चरित्र तपासा. तुम्हाला प्रामुख्यानं कळेल की देवाला भाविकच आवडतो. विठाला विठाला असा सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ आहे. मानवी जीवन जगत असताना 3 प्रकारची आवडी आहे. एक आहे मानवाची, दुसरी आहे देवाची, आणि तिसरी आहे साधूची आवड. खरं तर देवाला काय आवडतं ते आजच्या अभंगामध्ये आहे, साधूला काय आवडतं अभंगामध्ये नाही, पण आपण विषयाला म्हणून बघू शकतो. काय आवडतं बरं साधूला? बोला ना. साधूची आवड आहे की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी भजी ज्वादी पुरुकी अखंडित. या समाजानं सुखी राहावं, भक्ती रंगामध्ये रंगावं, परमार्थ करावं, ही साधूची आवड आहे. परंतु मानवाच्या आवडी कथा कीर्तना सांगण्यासारख्या नाहीये, पण विषय आला म्हणून आपण बघू शकतो. कारण मानवाचा जो जन्म आहे तस्य जन्म निरर्थकः. याच्या आवडी कथा कीर्तना सांगून ना कुणाचा उद्धार झाला ना होणार आहे. त्यामुळे आवडी वर्णन करण्यासारख्या नाही, पण आवडून आवडून मानवाला काय आवडते. एका माऊलीला मी विचारलं, माऊली काय आवडतो तुम्हाला जीवनामध्ये सगळ्यात जास्त? ते मला काय म्हटले माहिती का, ताई मला सगळ्यात जास्त ना कीर्तनच फार आवडतो. खरंच? ते म्हणलं हो. म्हणलं पण कीर्तनातलं नेमकं काय आवडतं तुम्हाला? ताई मला कीर्तनातली विठोबा रखुमाईच फार आवडते. म्हणलं का बरं? म्हणलं तिथून पुढं 10 मिनिटात कीर्तन संपतं म्हणून मला विठोबा रखुमाई आवडते. म्हणलं पण विठोबा रखुमाईपेक्षा मग ज्ञानेश्वर माऊलीला आवडते. म्हणलं का बरं? मला तिथून पुढं 2च मिनिटात कीर्तन संपत. म्हणजे कुणाच्या काय आवडी, कुणाच्या काय आवडी. पण माऊली सांगतात मानवाच्या आवडी कीर्तना सांगण्यासारखे नाही, पण काय आवडतं मानवाला जगस्पृह्यास्पद
ते का सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. काय आवडतं मानवाला? सत्ता प्रत्येकाला प्रिय, प्रत्येकाला वाटतं गावचा सदस्य व्हावं, सरपंच व्हावं, आमदार व्हावं, खासदार व्हावं. सत्ता प्रत्येकाला प्रिय. भेटत नसेल तो प्रश्न सोडून द्या, सत्ता प्रिय. बरं, ही आवड नसेल प्रत्येकाला, पण एक दुसरी आवड आहे. इथं तुम्ही बरेच मंडळी उपस्थित आहे. खरं तर 12 वर्ष झाले आपल्या नामसप्ताहाला. मला वाटतं हे कीर्तनाला आस्ताव्यस्त बसणे हे फार चुकीचं आहे. पण मला वाटतं मागच्याही वेळेला मी सांगितलं असेल, पण वेळोवेळी त्याच गोष्टी सांगणे आता आमच्यासारख्याला शक्य होत नाही. पण चला असू द्या, ज्या स्थानावरती बसलात तिथं स्थानावरती आपण सर्वांगाची कान करून ऐका बरं. काहींना आता गुडघ्याचा त्रास आहे, कोणाला मणक्याचा, कोणाला कमरेचा. त्यामुळे सगळ्यांनाच 2-2 तास, 1-1 तास मांडी घालून बसणं शक्यही होत नाही. परंतु असू द्या, इथं सगळेजण आपण उपस्थित आहे. माझा प्रश्न आहे तुम्हाला, असं वाटतं का हो आपल्याला कुणाला की आपण जावं म्हणून? तुम्ही काही नाराज आहे का माझ्यावर? नाही ना? मग बोला ना. कथा कीर्तनाला बसणं म्हणजे नुसतं टुळू टुळू पाहणं नव्हे, होकारार्थी नकारार्थी बोललं पाहिजे. नाही तर कधी कधी लोक कथा कीर्तनाला येऊन बसले ना, ते बिचारे हसतही नाही, बोलतही नाही, डोलतही नाही, ते गेले का तेही कळत नाही. पण तुम्ही तरी तसं करू नका. हो नाही काहीतरी बोलत चला. बसलेल्यापैकी असं वाटतं का कुणी आपण जावं म्हणजे घरी बंगल्यावर झोपायला नाही? बरं, बसलेल्यापैकी मरावं कुणाला वाटतं का? मरावं वाटत नाही, पण मरावं लागणार. याचं कारण की देह जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार. 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 जावं वाटत नाही, पण जावं लागणार. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे करीसी अभिलाषा झणे. जावं लागणार आहे प्रत्येकाला. आवडत नसलं तरी मरावं लागणार आहे. ज्यातसी ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहार्यर्थे. किंवा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ही मानवाची आवड आहे, मरावं वाटत नाही. पण अभंगामध्ये मानवाची नाही, अभंगामध्ये संताची नाही, तर अभंगामध्ये देवाची आवड सांगितली. लक्ष देऊन ऐका. 4 सिद्धांत देईल मी अभंग पटवून देण्यासाठी. समाज जर जिंकायचं असेल तर बोलणं लागतं. लक्ष द्या. समाज जिंकायचं असेल तर बोलणं लागतं. स्त्रीला जिंकायचं असेल तर पैसा लागतो.
शत्रू जिंकायचं असेल तर कपट लागतं, पण देवाला जर जिंकायचं असेल फक्त भाव आणि भावच लागतो. भाव बने आकडे ये रे वीणा कडे करतरी आवळे कैसा हरी करतरी आवळे भाव बने आकडे करतळी आवळे तैसा हरी. देवाला जर जिंकायचं असेल तर फक्त आणि फक्त भाव लागतो. काही न लगे भावाची कारण, काही न लगे भावाची कारण, तुका म्हणे आला विठोबाची, तुका म्हणे भावाची कारण. देवाला जिंकायला भाव लागतो. पण ऐका, समाज जर जिंकायचं असेल तर बोलणं लागतं. आता हे झोपायची वेळेत 9-10च्या पुढं, या झोपायच्या वेळेत सुद्धा तुम्हाला एवढं शांततेनं बसून ठेवायचं, तसं एवढं सोपं नाही बरं. पण हे तुम्हाला इथं या स्थानावरती 2-2 तास बसून ठेवण्यासाठी मला बोलणं जमलं पाहिजे. बाबा मला जर बोलणं जमलं नाही ना, तुम्ही एक एक करून उठून जायलाही घाबरणार नाही. बोलणं फार महत्वाचं आहे. पण बोलणं कसं असलं पाहिजे, काही काहींचं खानदानी बोलणं असतं, ते कसंही बोलू द्या भांडणं घेऊनच घरी येणार. बापाने एकदा पोराला सांगितलं, बाळ्या मला जवळच्या देवस्थानावरती दर्शनाला जायचं, तू जाण पटकन नारळ घेऊन ये, बाकी सगळी तयारी मी करतो. त्या पोरानं आपली सायकल चालू केली, गावामध्ये आलं. आल्यावरती सकाळच्या वेळेला दुकानदारानं आपलं दुकान ओपन केलं. त्याला वाटलं अगोदर देवी देवतांची पूजा करावी आणि नंतर आपलं गिराईक चालू करावं. आता ती पूजा करत होतं, धूप दीप लावत होता. हे आल्यानंतर पोरग त्यानं सगळी देखरेख केली. सायकलीवरती आलेलं होतं, सायकल लावून सगळी देखरेख केली. आणि त्याची पूजा झाल्याबरोबर त्या दुकानदाराला म्हणलं, दुकानदार किती वेळ झाला म्हटलं मी इथं येऊन, तुमची लय वेळ चालली हो पूजा, पटकन माझ्या पप्पांनी नारळ सांगितलं ते नारळ द्या. आता रात्रीचं आटोपलेलं दुकान कोणत्या गुणीत कोणत्या पोत्यात मावले होते त्याला बघायला वेळ गेला. थोडंसं बघता बघता हे पोरग म्हटलं बाप 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 दुकानदार तुम्ही एवढे जाडजूड आहात राव म्हटले, आणि जर मेले तर तुम्हाला घराच्या बाहेरच कसं काढायचं. ते दुकानदारानं नारळ द्यायचं सोडून दिलं ना, असं ताईट उभा राहिला. कोणाचा आहे रे म्हणे, तू नारळ न्यायला आला की इथं माई पोल खोलायला आला म्हटलं. ते असं दुकानाच्या बाहेर निघले. याला लक्षात आलं, या आपल्यावरती आता बिघडलेलं. यानं सायकल चालू केली, 100च्या स्पीडनं घरी. बाप म्हणला, बाळ्या नारळ. पप्पा मी नारळ आणायला गेलो, तुम भलतं जाड होत राहते दुकानदार. मी सहज म्हणलो जर मेले तर घराच्या बाहेरच कसं काढायचं. त्यानं नारळ नाही दिलं, ते माझ्या पाठीमागच धावलं. तसंच मी सायकल घेऊन पळून आलो. बाप म्हणला, बाळ्या तुला नारळच आणायला पाठवलं, तू कशाला वाढव पंचायती करायच्या. तो म्हणला, आता आपण नाही जाणार पप्पा, तू जाऊ नको, तुझा भाऊ जाईल. त्या मोठ्याला म्हणला, जाय आणि दुकानातून जाऊन नारळ घेऊन ये. आता त्यानं जावं नारळच आणावं ना. तिथं जाऊन म्हणलं, का हो दुकानदार, माझा भाऊ आलता म्हणले मगाशी, तुम्ही नारळ नाही दिलं, ते तुझा होता का म्हणे. हो. काही शिकवलं नाही का म्हणे तुमच्या मायबापानं, कोणाला कसं बोलावं काय बोलावं. झालं काय, अरे नारळ न्यायला आला, नारळ देण्याच्या तयारीत, तेवढ्यात मला म्हणतो बाप 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 बाप. एवढे जाडजूड जर मेले तर घराच्या बाहेरच कसं काढायचं. त्यामुळं नारळ मी दिलं नाही. मला फार राग आला त्याचा. तो पोरं का, तो भाऊ काय म्हटला माहिती का, म्हणले दुकानदार काका त्याला कुणाशी कसं बोलावं काय बोलावं काहीच कळत नाही. जाऊ दे, त्याला काय एवढं टेन्शन, आपण तुकडे करून करून घराच्या बाहेर काढू. तुम्हाला तू तर त्याचाच बाप भेटला राव म्हणले. त्याला तरी हानीत म्हणलं, पण तुझ्या तर डोक्यातच ते पुढं ये मागं, ते पुढं ये मागं, त्याच्या तावडीतून निसडलं, घरला पोहोचलं. बाप म्हणला, बाळ्या नारळ. हो पप्पा
मी पण नाही आणलं नारळ. म्हणले का? मी त्या दुकानदाराला सहज म्हणलं राव तुम्ही माझ्या भावाला का नाही दिलं. ते म्हणला भाऊ असं असं म्हटलं म्हणून मी त्या दुकानदाराला म्हटलो भावाला एवढं काय टेन्शन आपण तुकडे करून करून घराच्या बाहेर काढू. बाप म्हणला तुम्ही दोन्ही मूर्ख आहे म्हणला काट्या. आता तुम्ही दोघंही जाऊ नका मी जातो स्वतः शहाण्या हातानं. पण काका तो यांचाच बाप होता बरं. दुकानात आला आणि दुकानदाराला म्हणला का हो माझे दोन्ही लेकर आले तुम्ही नारळ नाही दिलं राव अशी कुठं पद्धत असते का. दुकानदार म्हणले तुमचे होते का मा असे म्हणे हो मग. पण नारळ नाही दिलं पण तुम्ही लेकरांना आमच्या. अहो तुमच्या लेकराला काही बोलायचं शिकवलं का नाही काय झालं. अहो सगळ्यात लहान आलं नारळ द्या नारळ देण्याच्या तयारी तेवढ्यात मला म्हणतो बाप 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 एवढे जाडजूड तुम्ही. जर मेले तर घराच्या बाहेरच कसं काढायचं म्हणून त्याला दिलं नाही. तेवढ्यात मोठा भाऊ आला न दिल्यामुळे तो मला का दिला नाही म्हणलं भाऊ असं असं म्हणलं. तो म्हणलं भावाला काय एवढं टेन्शन आपण तुकडे करून करून घराच्या बाहेर काढू. बाप म्हणला मूर्ख आहे म्हणलं काटे. यांना कुणाशी कसं बोलावं काय बोलावं काही नॉलेज नाही. अहो त्यांना काय एवढं टेन्शन नाही मेळ जमलं तर आपण घरासह काडी लावून देऊ त्याचं काय टेन्शन घ्यायचं म्हणले. म्हणजे असे काही काही खानदानी असतात. पण संत सांगतात या वाणीनं बोलायचं ना जरूर पण असं बोला की आपल्या बोलण्यानं समोरच्याच्या अंतकरणाला समाधान वाटेल त्याच्या मनाला प्रसन्नता वाटेल एवढं गोड बोलावं. माऊली मुख्यामृताची वाणे ओ मुख्यामृताची वाणे मुख्यामृताची वाणी हो मुख्यामृताची वाणी मुख्यामृताची वाणे मुख्यामृताची वाणे अतिशय गोड. एकदा तुमच्या सगळ्यांच्या हात यांच्यासाठी टाळ्या वाजवतील का. हे बघा एक साथ जोरदार वाजवा मात्र सर्वांनी. क्या बात आहे. कीर्तन म्हणलं की साथीदारांची गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या पण हे साथीदार जर परफेक्ट असतील संपूर्ण कथा कीर्तन ओढून येण्याची ताकद यांच्यामध्ये. पण तुका म्हणे येते पाहिजे जातीचे वेड्या गबळा. इथं जातीवंत वारकऱ्याची गरज आहे. नाही तर आमच्या नशिबी डिस्प्ले गेलेले सिम कार्ड नसलेले वायरा तुटलेले फ्युजा उडालेले. आपण एक म्हणून त्यांनी मागं तिसरंच म्हणू. एकदा मी काल्याच्या कीर्तनात प्रमाण दिलं. रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमागं जरा बाबाजी होते ते म्हणे रंगणी रांगत गंगुला बोलत. म्हणलं बरं बोलू द्या कोणाला पण म्हणा आता काहीतरी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्याचे. ती किती सुटसुटी होती तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांना शब्द सुद्धा आपापल्या पद्धतीने असे परफेक्ट बसवले. पण खरं साथीदारांची गरज आहे. मी या सगळ्या मंडळीला धन्यवाद देणार नाही बरं पण तुमची निवड जी करतात ना त्यांना मात्र मी नक्की धन्यवाद देईन. एवढे गोड गायक वादक आपण या सप्ताहासाठी आमंत्रित करता. वा अतिशय गोड गायलं बरं गुरुजी वा. संत सांगतात बोलायचं नाही या वाणीनं चांगलं बोला की ऐसी वाणी बोलिये मन का पाखोया औरन को शीतल करे आप ही शीतल होया. वाणीनं बोलणं जमलं पाहिजे. नाहीतर चांगल्या चांगल्याला या वाणीला चांगलंच बोलता येईल असं मात्र निश्चित नसतं. एका बाईनं आपल्या नवऱ्याला घेतलं ना हॉस्पिटलला गेली. डॉक्टरांनी सांगितलं चेकिंग वगैरे झालं आणि सांगितलं त्या मालकाला का हो म्हणे तुम्ही काही पोटा पाण्याला खाता की नाही. अहो शरीरामध्ये तुमच्या रक्त राहिलं नाही.
2-5 रुपये नुसतं कमवत नका जाऊ, पण ते 2-5 रुपये पोटासाठी खर्च करत जा. असं दिव्य ज्ञानोपदेश आता डॉक्टर करतायत ना. त्या बाईनं हे ऐकल्याबरोबर धावत पळतच आतमध्ये आली. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर जरा सांगा तुमच्या भाषेत समजून सांगा. जर 2-5 रुपये असे पोटाला जर नाही खर्च केले तर इथं हॉस्पिटलमध्ये येऊन असे डॉक्टरच्या माड्यावर घालावं लागतात म्हणे. हे सगळ्यांनाच कळतं असं मात्र नाही बरं. वाणीनं खरं तर आपण ही वाणी जपून वापरली पाहिजे. संत सांगतात, पण समाज जिंकायचं असेल तर बोलणं फार महत्वाचे. स्त्रीला जर जिंकायचं असेल धनवंत पुरुषाशी, स्त्री लवट व करी कैसी. धनाची गरज आहे, परंतु शत्रू जिंकायचा असेल तर मग मात्र कपट लागतं. महाभारताचा एक छोटासा प्रसंग आहे, विस्तार करणार नाही कारण आपल्याकडे वेळ फार कमी. अगदी 20 मिनिटं माझ्याकडे बाकी आहे. पण ज्या वेळेला कौरव पांडवांचं महाभारती युद्ध झालं की यदा मृदे कौरवसृजयाणां वीरेष्वतो वीरगतिं गतेषु रुकोदराविद गदा विमर्श भग्रोरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे. कौरव पांडवांचं ज्या वेळेला महाभारती युद्ध झालं, ऐका, युद्धाचा नियम नीती धर्मशास्त्र असं होतं की युद्ध चालू असताना कमरेच्या खाली प्रहार चालत नाही. भीमाचं दुर्योधनाचं गदायुद्ध लागलं. शेवटच्या क्षणाला आता भीम पडणार, हरणार, मरणार हे भगवंतानं पाहिलं आणि भीमाला दुरून खुणून सांगितलं, हे भीमा, दुर्योधनाच्या मांडीवरती गदामार मारली. वस्तुतः जमिनास्त्र त्या ठिकाणी दुर्योधन पडलेला आहे. नीती धर्मशास्त्र असं होतं की कमरेच्या खाली प्रहार चालत नाही, पण भगवंतानं जी गदा मारायला सांगितली ती कुठं सांगितली? बोला कुठं? मांडीवर. कारण कपटेन शत्रू. शत्रू जिंकायचा तर कपट लागतं, पण देवाला जिंकण्यासाठी मात्र भाव आणि भावच लागतो. पण तू लागतो किती? ऐका, सुदामजीचं चरित्र आपल्या सर्वांना माहिती. कृष्णस्यासित सखा कश्चित ब्रह्मणो ब्रह्मवित्त महा विरक्त इंद्रियार्थेषु. त्या ठिकाणी सुदामजीची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. घरामध्ये अन्न नाही, पण पत्नीनं सांगितलं सुशीलेनं. लोक म्हणतात सुदामजी दरिद्री होते, पण मला एक तुम्हाला तात्विक भाव सांगायचा आहे. तुम्ही कधीही ना ऐकलेला, सुदामजीला कधी दरिद्री म्हणायचं नाही. मित्रत्व काय आहे, मित्रत्व निभवणं काय असतं, खरं तर शिकायचं असेल तर आम्हाला सुदामजीच्या चरित्रातून आपण शिकलं पाहिजे. चरित्र तुम्ही फार ऐकले, मी चरित्र सांगणार नाही, पण वस्तुतः सत्यतः मात्र तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करील. सुदामजी दरिद्री नव्हते बरं का बाबा. आपण सहज म्हणून जातो सुदामजी, सुदामा ब्राह्मण, दुःखे दरिद्री पिढीला. तू दरिद्री नाही, पण दरिद्रता भगवंताच्या थ्रू खरं तर सुदामजींनी स्वतः उडवून घेतली होती. उज्जैन क्षेत्रामध्ये एक विधवा स्त्री आपल्या लेकरांचं लालन पालन करण्यासाठी भगवंताच्या महाकालेश्वराच्या सामोरे बसलेली असायची. बरं, ही आंधळे पांगळे जे असतात ना, यांचे 4-2 गाणे पाठच असतात. बरं, आता त्यांचं पोट पाणी त्यांना चालवायचं असतं की 1-2 पैसा दादा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल दादा तुमच्या लेकराला, आशीर्वाद लागेल दादा तुमच्या लेकराला, 1-2 पैसा दादा द्या हो धर्माला. तसं ते आपलं बिचारी म्हणत होती. 2 लेकरं जवळ बसलेली. तिकडं जसं आपल्याकडं वेगवेगळ्या भागामध्ये काही ना काही वेगवेगळ्या प्रथा असतात, पण तिकडं वाढणारं माकडं फार आहे. त्यामुळं तिकडं चणे दान करण्याची जास्त पद्धत आहे, चणे वाटण्याचीही पद्धत आहे. आणि म्हणून हरभरे तिथं विकल्या जायचे, भिजलेले हरभरे. कुणी घेऊन यावं आणि त्या बाईच्या टोपलीमध्ये, त्या ठिकाणी ताटामध्ये 2-4 चणे टाकावे. मग त्या माऊलीनं आपल्या लेकराच्या उदरनिर्वाहासाठी ते एकत्रित करून ठेवावे चणे, की माझ्या लेकरासाठी हे कधी ना कधी भूक लागली तर मला हे देता येईल. तिनं असं पोटुळी केली त्याची आणि आपल्या गाठोडा आपल्या उशाला घेऊन झोपायची. 2 लेकरं दोन्हीकडून घेऊन झोपायची. आता विधवा आहे, लेकरांचं लालन पालन आणि विधवा जीवन एवढं सोपं नसतं. जिच्यावरती वेळ असते ना, तिला माहिती असतं खरं कसं जीवन असतं, कसं जगावं लागतं. या समाजामध्ये विधवा जीवन जगणं खरं तर एवढं सोपं नाही बरं. आणि म्हणून त्या विधवा स्त्रीला आपला परिवार, आपले 2 लेकरं लहानचे मोठे करायचे. पतीच्या निधनानंतर एवढं सोपं नव्हतं. लेकरं बाजूला घेऊन झोपलेली आणि झोपलेली असताना तिथं चोरं आले. आल्यावर त्यांनी
चापचूप केली, पण त्यांच्या एक लक्षात आलं की तिच्या उशाला मात्र गाठोडं सापडलं. त्यांना असं वाटलं ही गाठोडं जे आहे ना ते निश्चितपणानं स्त्रीचं आहे आणि स्त्रीचं असल्यामुळं जरा काहीतरी गोल गोल लागतं, हे नक्कीची सोन्याची मणी असावी. या भावनेनं त्यांनी ते गाठोडं सोबत घेतलं आणि पळायला लागली. हिला ती चाहूल लागली आणि हिनं जोरानं ओरडून सांगितलं, हो जरी तुम्ही चोरी करण्यासाठी आलेले असाल मला ठाऊक आहे, पण मात्र ते गाठोडं तुम्ही घेऊन जाऊ नका, कारण माझ्या लेकराच्या उदरनिर्वाहासाठी अहो सकाळी उठले लेकरांनी जर मला अन्न मागितलं तर त्यांची भूक भागवण्यासाठी मी हे ठेवलेलं गाठोडं आहे, तुम्ही घेऊन जाऊ नका. पण चोरांनी काय ऐकलं नाही. ज्या आरती स्त्रीचे त्या आरती नक्कीच मणी असावे या भावनेनं तू दूर घेऊन पळून गेले. पण तिने एक शब्द जाताना वापरला होता, जो कोणी हे चणे खाईल तो आयुष्यभरासाठी दरिद्री होईल. आणि ते चण्याचं गाठोडं ज्या वेळेला चोर घेऊन गेले, सांदीपणी गुरूंच्या आश्रमाच्या आजूबाजूला ते गाठोडं टाकून दिलं. ज्यावेळेला या सांदीपणी गुरूंच्या शिष्यमंडळींना ते गाठोडं सापडलं, गुरुमातेकडे नेऊन दिलं. सुदामजीनं पहाटच्या वेळेला ही घटना ऐकलेली होती आणि कानावरती शब्द आलेले होते. गुरुमातेनं ज्यावेळेला समिधा गोळा करण्यासाठी सुदामजी आणि कृष्णजी निघाले त्यावेळेला चणे त्यांच्यासोबत हे खाण्यासाठी दिले होते. सुदामजीला सांगितलं हे चणे भुका लागल्यानंतर तुमच्या पोटाच्या उदरनिर्वाहासाठी तुम्हाला हे चणे राहू द्या, आणि म्हणून घेऊन गेले. सकाळच्या वेळेला गोळा करत असताना त्या ठिकाणी पहाटच्या वेळेला गोळा करत असताना त्यांना भुका लागल्या. आज सुदामजीनं विचार केला, अरे हे चणे जर आज माझा श्यामसुंदर खाईल तर माझ्या श्यामसुंदराला मात्र आयुष्यभराचं दरिद्री व्हावं लागेल. एक वेळेला हा सुदामा दरिद्री झाला तरी चालेल, पण माझा भगवंत मात्र दरिद्री होता कामा नये. हा शुद्ध सात्विक भाव माझ्या सुदामजीकडे होता. बरं लोक म्हणतात सुदामजी दरिद्री होता, तो दरिद्री नव्हता. दरिद्रता खरं तर स्वतःवरती ओढून घेतली होती सुदामजींनी. पण आजकाल मित्रप्रेमामध्ये होतं ना, आज मी पाजली उद्या कॉफी म्हणते बरं मी, वेगळी काही शंका घेऊ नका, असं मित्रप्रेमामध्ये होतं. पण असं याच्यासाठी मित्रता करू नका. मित्रता करायची असेल, जीवनामध्ये कितीही खडतर प्रसंग येऊ द्या, त्याच्या सोबतीनं उभं राहून त्याला त्या ठिकाणी संकटातून पार करण्याची साथ देणं खरं ही मित्रता आहे. विठाला विठाला. अत्यंत गरिबी आहे बरं सुदामजीची. सुशीला बरोबर लग्न झालं, 2-4 लेकरं बाळ झाले, अन्न पाण्याची भेट होत नाही. सुशीलानं विनंती केली, सुशीलाच्या विनंतीवरून सुदामजी भगवंताच्या भेटीसाठी निघाले. पायामध्ये चप्पल नाही, अंग भरून कपडा नाही, पण निघाले. सुदामजी शेजारून पोहे आणले, पुटुळीमध्ये बांधले आणि निघाल्यानंतर भगवंतानं झोपलेले सुदामजी आपल्या नगरीमध्ये घेऊन आले. अशी माया रचली की जणू काही 2-4 महिन्याचे पोरबंदर ते द्वारिका 250 किलोमीटरचं अंतर आहे. एवढ्या दिवसापासून खरं तर हे सुदामजी चालतायत ही भावना त्यांची जागृत केली आणि आपल्या नगरीमध्ये नेऊन पोहोच केलं. सुदामजींनी डोळे उघडले, बापरे एवढ्या दिवसाचा प्रवास करत करत मी आता पोहोचलो, पण आता श्यामसुंदर मात्र भेटला पाहिजे या भावनेनं विचारत आहेत लोकांना, हो कोणतं नगर आहे? लोक म्हणले ही द्वारिका नगरी. इथं तू कृष्ण कुठे राहतो? लोक म्हणले हो कृष्ण म्हणता कोणाला? द्वारिकाधीश म्हणा. बरं सांगा कुठे राहतो? लोक म्हणले सामोरे जा, जय कृष्ण श्रीकृष्ण जिथं आवाज येतोय ना तिथे श्यामसुंदराचा महाल आहे. आणि तिथपर्यंत पोहोचले. पण सुदामजीची परिस्थिती मात्र अत्यंत गरिबीची आहे कि देखो देखो रे गरीबी ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे मैं विश्वास लेके आया हूँ, मेरा बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. द्वारपाल तिथं उभा आहे, त्यांना विनंती केली, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करेगा गया, इधर पे सुदामा करेगा गया. अरे द्वारपालो कन्हैया से दो, अरे द्वारपालो कन्हैया से दो,
भटकते भटकते जाने कहाँ से तुम्हारे कह दो कि दर पे सुदामा गरीबा गया है. पण भगवंतानं द्वारपालांच्या थ्रू ऐकलं की तुमचा बालपणचा मित्र सुदामजी आला. ऐका, मी विस्तार फार करणार नाही, अगदी शॉर्टकट सांगते. भगवान परमात्म्यानं आपला स्वतःचं सिंहासन सोडलं. सुदामजी नाव ऐकल्याबरोबर सुदामजीला मिठी मारली, घेऊन गेले, राजे सिंहासनावर बसवलं. भगवंतानं त्या ठिकाणी सुदामजीला विचारलं, तुम्ही मला भेटण्यासाठी आले, भाभीनं काही दिलं नाही? दिलं ना, पण अगोदर स्वतःची लाज वाटली, अरे एवढं वैभवामध्ये राहणार आपण माझी पोटुळी दाखावी कशी. भगवंतानं ओढून घेतली. पाहिलं तर त्याच्यामध्ये मुठभर पोहे, पण त्या मुठभर पोह्याच्या मोबदल्यामध्ये तिकडं सुदामजीला सुवर्ण नगरी दिली. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. मी तुम्हाला एक प्रश्न करते, भगवंतानं सुदामजीला मुठभर पोह्याच्या मोबदल्यामध्ये सुदाम नगरी दिली, सुवर्ण नगरी दिली, हे खरं जरी असलं पण फुकट दिली का? बोला ना. शुद्ध भाव देखून गाव सुनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो. असा शुद्ध प्रेम करणारा भाविक देवाला आवडतो. अभंगाचा भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची निज प्रति जोरदार सर्वांनी. क्या बात आहे. तुम्ही सगळ्या गायक लोकांनी मागच्या जन्मी काय कोकिळा मारून खाल्ली होती का हो? एवढा गोड आवाज भगवंतानं खरं तर सरस्वती मातेनं तुमच्याकडे सुपूर्द केला. अतिशय गोड. आमच्या महिलांना सुद्धा अशक्य होतं बरं कधी कधी वरती गाणं, पण अतिशय सुंदर. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. चालीतून भाव प्रगट व्हावा एवढी गोड चाल गायली बरं. देवाला खरंच भाविक आवडतो. किती आवडतो आपण आणखी एक सुंदरसं उदाहरण पाहणार आहे. तत्पूर्वी सगळ्यांनी ताट बसा. ऐक जगदंबेच्या काशाईच्या प्रांगणामध्ये आपण उपस्थित आहे. आम्ही सगळे वारकरी गायन वादन करतोय. सुंदर सेवा सगळ्यांची चालू आहे. तुमच्याकडूनही भजन व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सगळ्यांनी अगदी प्रेमानं आमच्याबरोबर म्हणता येईल तसं सगळ्यांनी प्रेमानं 2 मिनिटं भजन करा बरं. ह जयंबे मा जगदंबे मा, जयंबे मा जगदंबे. म्हणा सर्वांनी म्हणा पाठीमागे. एक मिनिट आपण हे काही वाद्य वाजणार आणि याच्या आवाजामध्ये तुमचा आवाज दबून जाईल.
आणि काय होतंय ना, मी म्हटल्यानंतर आमच्या महिला मागं म्हणतील माझं झालं की महिलांचं झालं की पुरुष, कारण यांच्या आवाजामध्ये तुमचा आवाज येणार नाही. त्यापेक्षा कोण किती गोड भजन करते आम्हालाही कळालं पाहिजे. त्यामुळं सगळ्यांनी सेपरेट म्हणायचे. बरं, पहिल्यांदा मी माझं झालं की महिला, महिलांचं झालं की पुरुष. आणि जे भजन करणार नाही त्यांना त्यांच्या शेजारीची शपथ आहे. जर शेजाऱ्यावर प्रेम असेल तर मनातूनच भजन कराल बरं तुम्ही, प्रेमानं सर्वांनी. जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा, जय जय. तुम्ही जेवण करून आलेत पण घरून, सगळ्यांनीच नवरात्र धरल्यावर एवढे बॅटरी डिस्चार्ज झाल्यासारखं करू नका. प्रेम टाका, फार गोड रगले पाहिजे, असे पडले नाही पाहिजे. प्रेमानं प्रेम टाका, फार गोड होईल, अजिबात लाजू नका. सगळ्यांनी ताड बसा, श्रद्धेने एक साथ आवाज आला पाहिजे. जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा. म्हणा सगळ्यांनी जय हो. जय जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे. जय अंबे मा जग, जय अंबे मा जगदंबे, भजन केलं पण सगळ्यांनीच मनापासून नाही केलं बरं. सगळ्यांचा आवाज काही एक साथ क्लिअर आला नाही, पण असू द्या. काहींनी केलं असेल, काहींनी नसेल. आता मात्र सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करायचे. सर्वांनी हात आद्यंतर ठेवू नका, नाही तर सांदेवात होत असतो बरं. बाबा प्रेमानं सगळ्यांनी भजन करा. विठोबा रघुमाई, एक साथ विठोबा रघुमाई, रघुमाई. चला हर गाणं चला. विठोबा रघुमाई. जीवन व्यतीत करण्यासाठी पैशाची धनाची गरज आहे, पण लक्ष देऊन ऐका. सप्ताह करणाऱ्यानं यावं, म्हणावं वर्गणी द्या. सगळ्यांनाच त्या ठिकाणी हे अंतकरण, प्रत्येकाचंच अंतकरण उदार असतं, सगळेच स्वभावनेनं देतात असं मात्र नाही. काहींना ते दडपण वाटतं. पण संसारामध्ये जर आपण 100 रुपये कमवत असाल तर 1 रुपये तरी धार्मिक कार्यासाठी, परमार्थिक कार्यासाठी आपण दिले पाहिजे. 100तला 1 जर आपण दानधर्म करत असेल धार्मिक कार्यासाठी, तर 99 रुपयाची रक्षण करण्याची जबाबदारी भगवंतावरती असते. म्हणून आपण दानधर्म केला पाहिजे. आणि जर या धार्मिक कार्यासाठी, परमार्थिक कार्यासाठी जर आपण दानधर्म केला नाही, तर कधी 1000चं इंजेक्शन 40,000ला घ्यावं लागेल हेही आपल्याला सांगता येणार नाही बरं. आणि म्हणून आपण अंतकरणपूर्वक गावचा नामसप्ताह अट्टहासानं सामोर आलं पाहिजे. काही म्हणतील ताई आम्हाला वर्गणी देणं होत नाही, सप्त्यालाही येणं होत नाही, कीर्तनालाही येणं होत नाही.
मी त्यांना सांगत असते नक्की तुम्ही वर्गणी देऊ नका, सप्त्यालाही येऊ नका, तुम्ही पंगतही देऊ नका, पण एकच करा की चालू कार्यक्रमाची निंदा पण करू नका. काही काही लोकाला सामोरे यायचं नसतं, कार्य करू लागायचं नसतं, पण निंदा करायला मात्र काही काही तत्पर असतात. चांगलं नाही करता आलं तर करू नका, पण वाईटही कधी करू नका. नाही आपल्याच्यानं सप्ताह झाले तर चालेल, पण कुठले सप्ते आपल्यामुळे बंद पडेल असंही कृत्य करू नका. आणि नेहमी चांगलं कर्म करणाऱ्याच्या यादीतच आपलं नाव असलं पाहिजे, वाईट कर्म करणाऱ्याच्या यादीत कधी आपलं नाव असू नये. एवढं उदाहरण माझं घरी घेऊन जा बरं. एक जंगल होतं, त्या जंगलाला आग लागली आणि आग विझवण्यासाठी एक चिमणी प्रयास करू लागली. बाबा मुखामध्ये बसेल एवढं पाणी तिनं घ्यावं आणि ते आग विझवण्यासाठी प्रयत्न करावे. जंगलातले वाघ, सिंह, कोल्हे, कुत्रे आग लागल्याबरोबर पळून गेले. पण त्या चिमणीचं दृश्य एका माकडानं पाहिलं आणि माकड त्या चिमणीला म्हटलं, काही अक्कल आहे का तुला? चिमणीवाणी एवढा एवढा जीव आणि एवढी मोठी लागलेली जंगलाला आग तुझ्या चोचीतल्या पाण्यानं विझवणं शक्य आहे का? त्या चिमणीनं जे उत्तर दिलं ते अत्यंत गोडीने, एवढं उत्तर माझं घरी घेऊन जा. त्या चिमणीनं त्या माकडाला सांगितलं, माकड दादा मला माहिती एवढी मोठी जंगलाला लागलेली आग माझ्या चोचीतल्या पाण्यानं कदापि विझवणं शक्य नाही, पण ज्याही वेळेला उद्या या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला या चिमणीचं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही तर आग विझवणाऱ्यामध्ये असणार आहे. म्हणजे आपले नावं नेहमी चांगलं कर्म करणाऱ्याच्या यादीत असले पाहिजे, वाईट कर्म करणाऱ्याच्या यादीत कधी आपले नावं असू नये. आणि म्हणून मला आनंद आहे बरं, अगदी 12 वर्षापासून सातत्यानं आई भगवतीचा उत्सव या ठिकाणी चालू आहे. खरं तर देवी आणि देवता वेगळे नाही, देवोदेवी एकची पाही दुजा भाव राहिला नाही. जसं सोनं असतं ना, कुणी नाकातलं करतं, कुणी कुडकं करतं, कुणी कानातले करतं, कुणी गळ्यातलं करतं, कुणी एकदानी करतं. सोनं तेच आहे, फक्त वेगवेगळ्या स्वरूपाचा आकार त्या सोन्याला मात्र मिळाला. तसं देव एकच आहे, फक्त भगवंतानं वेगवेगळे रूप मात्र परिधान केले. अरे आमचे वारकरी सुद्धा काय म्हणतात माहिती का? आम्ही गोंधळी गोंधळी ना, आम्ही गोंधळी गोंधळी हा, गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी. हो गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी गोपाळाची मेरी, गोपाळाची मेरी. गोंधळी गोंधळी ना, गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी गोंधळी. तुम्ही एवढं गोड वाजवलं आणि यांनी एवढं जर गोड गायलं ना, एखादी आई जागृत होईल बरं. इथं आम्ही गोंधळी, अरे वारकरी म्हणतात आम्ही सुद्धा गोंधळीच आहे. आणि ज्याची त्याची उपासना वेगळी, काही काही तुळजापूरचे भगवतीचे उपासक आहे, काही काशाई मातेचे, काही लक्ष्मी मातेचे, काही महालक्ष्मी मातेचे. कधी कुणाच्या अंगामध्ये भगवतीचा संचार झाला काहीतरी, काही लोक हसत राहतात. काहींना वाटतं हे काय, ज्याचा त्याचा भक्तीचा प्रश्न आहे बरं, आपण कधी कुणाच्या भक्तीचा तिरस्कार करू नये. पण वस्तुतः ज्याच्या घरामध्ये परंपरागत सेवा आली तो मात्र सेवा जबाबदारीनं पार पाडत असतो. तुळजापूरला माझी खरं तर मैयाची कृपा आहे बरं माझ्यावरती बाबा. जवळपास 9-10 वर्षच पूर्ण झाले असेल. भागवत कथा मी नेमकं शिकूनच आले होते आणि आमच्या भोकर गावामध्ये, त्याही वेळेला गावामध्ये कथा चालू असताना पहिल्यांदा कीर्तनाला मी इथं आले होते. परंतु भोकर गावामध्ये मी 5 वर्ष कथा फ्री केली, अगदी एकही रुपया घेतला नाही. म्हणजे मी काही हे अभिमानानं नाही पण स्वाभिमानानं नक्की सांगेल. वस्तुतः प्रेडच्या कार्यक्रमामध्ये बरं गावाकडं आता फार मोठं नियोजन, जवळपास 1 कोटी रुपयाची उलाढाल आश्रमाच्या निर्मितीसाठी मी स्वयं केली बरं. अगदी कुणाचं 1 रुपया सुद्धा नाही. 3 एकर जमीन 50 लाखाला घेतली होती 2 वर्षापूर्वी. 25-30-35 लाखाचं बांधकाम पूर्णतः झालं. आता 10 मुली शिक्षण संस्थेमध्ये आहे. भविष्यात अनाथ मुलीचं नियोजन आपण करणार आहे, पण सध्या त्याच्यासाठी फार धनाची गरज आहे. प्रामुख्यानं इतके द्या असं मी कधी मागितलं नाही. मागायची वेळही भगवंतानं मला आजपर्यंत येऊ दिली नाही. ही कृपा भगवंताची आहे. सातत्यानं अविरतपणे संप्रदायासाठी हे जीवन समर्पित आहे. फक्त एकच की मनाभावातून प्रभूजीची मैयाची सेवा घडो. सेवेमध्ये मात्र कुठला अंतर पडता कामा नये, कारण कधी कधी असं होतं ना, आपण ज्याच्यासाठी आयुष्याचा निर्णय घेतलेला असतो कधी कधी तो परमार्थ दूर राहून जातो. म्हणून फार कार्यक्रमच माझ्यासाठी महत्त्वाचे असं मी कधी मनीही आणत नाही. बस आपल्याला भेटेल तशा टायमानं फक्त कार्यक्रम करायचे एवढंच ध्येय, कारण घरामध्ये वसा वारसा नाही. पण आज या संप्रदायाची सेवा अविरतपणे 20 वर्ष झाले मी करते आहे. घरामध्ये वसा वारसा नसताना सुद्धा आज एवढी मोठी गादी प्राप्त करणं तसं एवढं सोपं नाही. पण माझ्या प्रति मी एक नक्की म्हणत असते की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा
माझं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल. आता माझे बंधू आहे, मिलिटरीमध्ये आहे दादा माझे. कधी जर गावाकडं सुट्टीला आले तर नेहमी माझ्याबरोबर कथा कीर्तनाच्या सेवेसाठी उपस्थित राहतात. आज खरं तर 10-12 दिवसासाठीच आले. आमचे वडील म्हटले आता प्रवास माझाही नेहमी होतो, आता तुलाच 10-12 दिवस सांभाळावं लागेल. स्वतः घरचं काम काज करून रात्रंदिवस आता 9-10 दिवस सेवा नवरात्रीच्या चालू आहे. रात्रंदिवस त्यांची सेवा. पण ऐका बरं बाबा, मी अगदी 4थीला असताना माझ्या भावानं मला एक भावगीत शिकवलं होतं. ते भावगीत एवढं सुंदर होतं ना की इथं बसलेल्यापैकी असा कोणी नाही की त्यांना ते भावगीत पाठ नाही. ते भावगीत अत्यंत सुंदर होतं की मानवा तू सत्य नीती सोडू नको रे, वचन आई बापाचे, वचन आई बापाचे मोडू नको रे, मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. मी शाळेमध्ये आपलं प्लेन गायलं होतं फक्त माईक हातामध्ये घेऊन. शाळेतले शिक्षक म्हटले अरे कुणाची मुलगी, जणू काय असं वाटत होतं की कॅसेट चालू आहे. पण नाही, मी स्टेजवरून उतरल्यावर यांना कळलं की अरे ही कोणीतरी पोरगी गात होती. शाळेतले शिक्षक आमच्या वडिलांना म्हटले अहो काल तुमच्या शिंदेच्या कुठल्या तरी पोरीनं फार सुंदर भावगीत गायलं. वडील म्हटले सर मुलगी माझी होती. दादा तुमच्या मुलीचा आवाज जर एवढा गोड आहे, तुम्ही वारकरी शिक्षण संस्थेत टाका ना, फार प्रगती करेल तुमची पोरगी. त्यावेळेला माझ्या आईनं आणि ह्या बंधुराजानं फार प्रयासानं मला वारकरी शिक्षण संस्थेत टाकलं. 4 वर्ष मी आमचे शरद महाराज चौधरी गावापासून 10 किलोमीटर अंतरावरती शिक्षण संस्थेमध्ये मी राहिले. पण आमच्या महाराजांना जर मी कधी म्हटलं ना बाबा मला कीर्तनकार व्हायचं, बाबा म्हणायचे म्हण खंडोबाची आरती, म्हण हनुमंताची आरती. आता एवढ्या कमी वयामध्ये हे अशक्य होतं. म्हटलं बाबा आपलं काही इथं जमणार नाही. आळंदीला गेले, माऊलींची कृपा झाली. खरं तर हरिपाठ सुद्धा पाठांतराला फार त्रास मारा. सुरुवातीला गेल्यावर वसा नाही वारसा नाही, तिथं हरिपाठ पाठ नव्हता. आणि पाठ नसल्यामुळं महाराजांनी कडक नियम लागू केले आणि त्या कडक नियमानं मी 4-4 वाजेपर्यंत उभं राहून हरिपाठ पाठी. आता तुम्हाला हे सांगितल्यावर खोटं वाटेल, पण आता या संप्रदायाचा अनुभव जवळपास 14 ते 15 वर्ष झाले मी घेते आहे. कुठली गोष्ट तुम्हाला दाव्यानं सांगू शकेल अथवा न शकेल, पण एक गोष्ट मात्र मी दाव्यानं सांगू शकते. अरे माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जो मान आहे, जो सन्मान आहे, जी इज्जत आहे, आज 80 वर्षाचा करोडपती माणूस असू द्या, तो आमच्या चरणाला स्पर्श करतो. ही ताकद माझी नाही तर ही ताकद माझ्या वारकरी संप्रदायाची. आणि मी माझ्या बांधवांना, तरुण बांधवांना नेहमी सांगते दादा या संप्रदायाच्या मार्गावर या, तुमचं जीवन नक्की सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण वारकरी संप्रदायाचं कामकाज, खरं तर वारकरी संप्रदाय हा एवढा श्रेष्ठ संप्रदाय. तसं पाहिलं तर सरकारचं काम 2%, पण माझ्या वारकरी संप्रदायाचं काम मात्र 98%. अरे अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे, अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे, पण अपराधच होणं यासाठी काळजी घेणार हा वारकरी संप्रदाय. आणि म्हणून नेहमी आपण प्रामुख्यानं कथा कीर्तनाला आलं पाहिजे. नाही बालगोपाळ आम्हाला मान्य, इथं राहून स्थिर राहणार नाही, पण 4 विचार तरी त्यांच्या कानावरती या नामचिंतनाचे पडले पाहिजे ना, काहीतरी 4 विचार त्यांनी आत्मसात केले पाहिजे. असं जीवन खरं तर आपल्या लेकरांचंही बनवा आणि यासाठी त्यांना कथा कीर्तनाला घेऊन या. म्हणून आपल्या या काशाई मातेचा उत्सव आपण नवरात्रीमध्ये दरवर्षी संपन्न करतो. वारकरी म्हणतात आम्ही सुद्धा भगवतीची गोंधळीच आहोत आणि जो तो आपल्या श्रद्धा भावनेनं भगवतीची पूजा आराधना करतच असतो बरं. आणि म्हणून आपण या नवरात्री उत्सवामध्ये फार उत्साहानं नामसप्ताहाची सेवा आयोजित करत आहात. याही वर्षी तितक्याच उत्सवानं केली. अभंगाचा जो भाव आहे मी तुम्हाला सुरुवातीला सरळ सांगून दिलेला आहे. आणि सगळाच अभंग मी इथं सोडवला पाहिजे असं मात्र अजिबात नाही, कारण अभंगाचं पहिलं चरण ऐकलं की संपूर्णतः अभंग लक्षात यावा एवढा गोड अर्थाचा अभंग आजच्या हरिकीर्तनासाठी आपण निवडला होता. 11 वाजून जवळपास 5 मिनिटं झालेले. नियमानं तुमचीही कीर्तनं चालू आहे, आमचीही कीर्तनं चालू आहे. थोडीशी सेवा उशिरा सुरू झाली, पण खरं तर वेळेत थांबणं महत्त्वाचं आहे. हे सर्वच गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि अत्यंत गोड सुंदर साथ दिली. तुम्हा सर्वांना मी मनस्वी कोटी धन्यवाद देईल. इकडून पाहिलं तर आमचे संकेत जे आहे, बाजूनं पाहिले तर आमचे श्याम जे आहेत, पण दोघांच्याही हातामध्ये जादू आहे. नाही तर कधी कधी मृदुंगाचार्य तबलजी भेटून जातात, ते 2च बोल, द्या खाना खपाना, द्या खाना खपाना. आणि काही तर असे वाजित आहेत, नेमकं वाजित आहेत का खाजित आहेत तेच कळत नाही. पण आमच्या दोघांच्याही दोन्ही दादांच्या हातामध्ये खरंच जादू आहे बरं. अतिशय मोलाची साथ आपण दोघांनाही केली. आपल्या दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देते. तिकडून साऊंड सिस्टीमवाले दादा आहे, तुमच्याच हातात आहे बरं आमचा कुठं घालवायचा आणि कुठं वाढवायचा, पण ऑपरेटिंगची सेवा तुम्ही सुंदर पोच केली, तुम्हालाही मनापासून धन्यवाद देते. आई काशाई मातेचा उत्सव आपण
मोठ्या आनंदानं दरवर्षी संपन्न करता तितक्याच उत्साहानं याही वर्षी आयोजित केलेलं आहे. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांच्यासाठी अभिनंदन करा. असाच मैयाचा उत्सव आपल्या या परमपावन भूमीमध्ये व्हावा, कारण देव बैसले सिंहासनी आलो याचकासी पुरेधनी. देवतांना प्राण प्रतिष्ठा करून ज्यावेळेला सिंहासनावर आरूढ केल्या जातं त्यावेळेला देवतांमध्ये प्राण ओतल्या जातो. ऐका, त्या देवतांमध्ये शक्ती प्राप्त होण्यासाठी किंवा भक्त गेल्यानंतर त्याची मनोइच्छा पूर्ण करण्यासाठी शक्ती प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर ही नामसाधना आपल्याला दरवर्षी त्यांच्या नावाने याच ठिकाणी करावी लागते. आणि म्हणून तर आपला हा भक्ती उत्सव आपण या स्थानावरती घडू घातलेला आहे. अत्यंत गोड आयोजन नियोजन आपण या कार्यक्रमाचं केलं. आपल्या मंडळालाही मी धन्यवाद देईल. विशेषतः मी आल्याबरोबर थोडेसे कमी लोक होते, पण मग मला नंतर लक्षात आलं लोक मेल्याबरोबर येत नसतात, पेटीपर्यंत येत असतात म्हणून. पण उशिरा का होईना आले. पण वस्तुतः मावल्या हो, काही काहींना आता लवकर कीर्तनाला यावं वाटत नाही. असंच एक जण म्हणे चला कीर्तनाला. ते का मी ऐकलं बरं कीर्तनाला जाता जाता. ते काय म्हटले माहिती का, एकदा गायक वादकाची इवळी झाली की मग आपण जाऊ. म्हणजे लोकांना हेही कळत नाही की इथं सुंदर ते ध्यान जे म्हटलं जातं, ज्या भगवंताचं कीर्तन आपण ऐकणार आहे तो भगवान परमात्मा कसा आहे, इथून कीर्तनाची सुरुवात असते. म्हणून कीर्तनाला श्रवण करायला येण्याचे नियम असे नाही कधी यायचं कधी कुठेही बसायचं. हे कथा कीर्तन श्रवण करण्याचे नियम नाही. भागवत कथा कधी जर आपण कथा ऐकली तर कथेचे नियम असतात. भोजनम तू वरम म्हणणे कथा श्रवण कारणम नोपवासो वर प्रोक्त कथा विघ्न करो यदीही. खरं तर अल्पाहार घ्यावा, भोजन करत असताना अल्प सेवन करावं जेणेकरून कथा कीर्तनात झोप येऊ नये. कथा कीर्तनाला बसल्यानंतर सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकावे, भजन चालू झाली टाळी वाजवावी, मुखानं नामचिंतन करावं, हे कीर्तनाचे नियम आहे. पण आता हे नियम सगळ्यांनाच कळतात असं नाही, पण नियमांचं अनुकरण आपण केलं पाहिजे. लवकरात लवकर कीर्तनाला येत चला की जेणेकरून आपल्यामुळं कीर्तन थोडंसं उशिरा सुरू झालं की उशिरा संपवायची वेळ येऊ नये. पण असू द्या, आपण सर्वच जण उपस्थित राहिलात. पुनश्च सर्वांना धन्यवाद देते. चुकून जर माझ्याकडून कुणाचा नामोल्लेख राहून जात असेल तर मी अंतःकरणपूर्वक तुम्हा सर्वांची माफी मागते आणि सेवेला याच ठिकाणी परिपूर्ण विराम देते. आज संकेतजींचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. पुनश्च संकेत दादांना मी मनापासून खरं तर शुभेच्छा देते. उदंड आयुष्य आरोग्य लाभो माऊलींच्या चरणी प्रार्थना आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली अनुरुती राया माझा अनुरुती राया तो पण मुक्ताबाई टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा. निवृत्ती राया माझा निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया 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 निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान निवृत्ती राया माझा निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई माऊली ज्ञानराजा. त्यांचा माझा खूप जवळचा परिचय आहे आणि वस्तुतः आमचे धर्मबंधू आहेत. ते कधीही बोलवलं तर त्या वेळेला येणार. आजकाल चॅनलवाल्यावरती माझा विश्वासच नाही बाबा. कार्यक्रमाची शूटिंग करणार, आपण त्यांना आमंत्रित करणार आणि आपल्याला वेळोवेळी फोन त्यांना करा. अहो ते ग्रामस्थांचे फोन येतात, तुम्ही चॅनलला व्हिडिओ तर सोडा, पण ते आपला फोनसुद्धा उचलणार नाही. असे फार चॅनलवाले मंडळी आहेत. पण तेवढ्या बाबतीत मात्र आमचे दादाश्री, त्यांना आपण दोष देऊ शकणार नाही, एवढं सुंदर त्यांची सेवा आहे या संप्रदायामध्ये. मी त्या दादांना मनापासून धन्यवाद दिले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आमच्या उद्धव दादांना सुद्धा धन्यवाद. तुमच्याकडून सुद्धा ही संप्रदायाची सेवा अशीच घडत राहो माऊलींच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल